नमस्कार, वेलकम एव्हरीबडी इन विरोधाभास यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आज जमाना बदलला आहे तरी पण लोकांची गैरसोय होत आहे. तरी पण सुविधांची उणीव भासते, सुविधा कमीच पडत आहेत. लोकांची गैरसोय होते आहे. जुनं ते सोनं बघा कसं काय ते बघण्यासाठी बघत राहा विरोधाभास. तर चला मित्रांनो, आज तुम्हाला मी याच्यामधून एक जुन्या काळची आणि बदललेल्या जमान्यातली तफावत सांगत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला समजेल. तर मित्रांनो, मॉडर्न युग म्हणजे आधुनिक युग आता चालू आहे. भरपूर काही अशी सुविधांची माळ लागलेली आहे, रांग लागलेली आहे. कितीतरी सुविधा वाढलेल्या आहेत, परंतु त्याचा काही उपयोग नाही. त्याचा गरिबाला काहीच उपयोग नाही, सर्वसामान्य जनतेला काहीच उपयोग नाही. बघा, तुम्हाला सांगतो, एक पहिलं उदाहरण सांगतो. जुन्या काळामध्ये ग्रामीण विभागात म्हणजे खेड्यामध्ये एस टी यायची. 10 वाजता एस टी यायची, 2 वाजता, 4 वाजता, 5 वाजता एस टी यायची. रस्ता खडीचा होता, पण तरी सुद्धा गावामध्ये, खेडेगावामध्ये एस टी यायची आणि खेड्यातील लोक एस टीनं प्रवास करायचे. बाजारला जायचे, नारंगावला यायचे, मंचरला यायचे. मस्तपैकी संध्याकाळी पुन्हा त्या एस टीनं बाजारावरून पिशे भरून घरी यायचे. लोकांना बकरं न्यायचे, पायी पायी जायचे. पूर्वीच्या काळात, पण नंतर एस टी आली तर एस टीमध्ये ते घेऊन जायचे. बघा, परंतु आत्ता रस्ते चांगले झाले आहेत तरी रस्त्याला एस टी दिसत नाही. गावात एस टी येत नाही, खास करून खेडेगावात. खेडेगावात लालपरी म्हणजे एस टी शिवाय शोभा नाही. गावात कुठल्याच एस टी वेळेवर येत नाही हो मित्रांनो. काही गावात, आमच्या गावात तर बंदच झाली. रस्ता तर डांबरी झाला, पण गावात एस टी बंद झाली. लोकांची गैरसोय वाढली. लोक पाय पाय चालताना दिसतात. ह्या टू व्हीलरला हात कर, त्या टू व्हीलरला हात कर. अरे काय, म्हणजे जमाना आधुनिक युगामध्ये बदललाय तरी पण साहित्याची उणीव भासते. म्हणजे विकासाकडून विनाशाकडे चाललोय आपण. याला जबाबदार कोण? सरकार. पूर्वी एस टी यायची आणि आता सुविधा एवढ्या वाढल्या तरी एस टी येत नाही म्हणजे बघा, पूर्वी मस्तपैकी जुना काळ होता, तरी पण मस्त भरभरून वाटायचं हो. मस्त नळाचं पाणी, आम्ही लहान असताना पळत गेलो का टाकीला लगेच नळाचं पाणी प्यायचो. लगेच पाणी पिता पिता एस टी यायची पळत. एस टी आली का ते आई वडील हाक मारायचे, चला गाडी आली, गाडी आली. मस्त मजेत पळत यायचो. एस टीमध्ये चढायचं वरती. एस टी भुर्र कोण चालली, धाड 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 खडीच्या रस्त्यावरून. मजा यायची. परंतु आत्ता गावात जर गेलं तर घाई घाई पाणी प्यायला सुद्धा भेटत नाही, बिसलरी घ्यावी लागतो. याला म्हणतात आधुनिक युग सुविधा. अशा सुविधा असतात का? आणि एस टी तर, गाडी तर गावामध्ये दिसतच नाही. कुत्रं दिसत नाही रस्त्याला. लोकसंख्या वाढली, रस्त्याला कुत्रं दिसत नाही, स्टँडला कुत्रं दिसत नाही. मग कशी काय लोकसंख्या वाढली, कशा काय सुविधा वाढल्या? त्या काळात लोकसंख्या कमी होती, सुविधा कमी होत्या, तरी गाडी, एस टी गावात, लोक स्टँडला भरपूर अशी बसलेली, भरगच्च बसलेली, पारावर लोक बसलेली गप्पा मारत. टाकी पाण्याची मस्त, स्टँडला मस्त जाऊन पाणी प्यायचं. सगळ्या सुविधा पूर्वीच्या काळी. एवढ्या सुविधा नसून सुविधा होत्या, पण आता सुविधा असून सुविधा नाही मित्रांनो. मग बघा, कंच ते सुपरमॅक्स ब्लेड पान, जुनं ते सोनं बघा. पूर्वीच्या काळी सुपरमॅक्स ब्लेड पान, बाहेरून कवर मस्त जाड कवर होता, आतून एक पातळ कवर होता, त्याच्यामध्ये ब्लेड पान होतं. किंमत पण कमी होती. पण आता काय पत्त्याबळ करून ठेवलं आहे कंच्यानी, काय एक फक्त सिंगल कागद, पातळ कागदामध्ये ते सुपरमॅक्स ब्लेड पान त्याच्यामध्ये पॅकिंग केलं जातं. लो क्वालिटी, आणि किंमत ठेवली वाढून. म्हणजे बघा, जुनं ते सोनं. अरे पूर्वीचं येऊ द्या ना, गॅस पहिला, मी गॅस आता थोडक्या आधुनिक युगातच आला, पण तरी पहिला 400 रुपये होता, आता 1100 रुपयाला नेऊन ठेवला. मग गरिबांनी काय करायचं? मोबाईलचे रिचार्ज, मोबाईलच्या किमती. पहिले छोटे बारखाले मोबाईल असायचे, मस्तपैकी 50 रुपये, 40 रुपये छोटा रिचार्ज, मोठा पॅक. मस्त गरीब पण फोन घेऊन बोलत होता. आता गरीबाची गैरसोय झाली. गरिबांनी मोबाईल विकून टाकले, रिचार्ज परवडत नाही, आणि व्हॅलिडिटी कमी केली. 30 दिवसावरून 28 दिवसावर आणली. रिचार्ज मात्र भरमसाठ वाढत चालले. गरिबांनी काय करायचे? काढायची. अरे तुम्ही पूर्वीप्रमाणे करा तयार. गरीब पण मोबाईल घेईल, त्याला पण थोडंसं सुख मिळू द्या मोबाईलचं. आधुनिक युगातील सुविधांचं त्यांना पण सुख मिळू द्या ना, गरीब सर्वसामान्य लोकांना. गावामध्ये पूर्वीप्रमाणे एस टी आलीच पाहिजे. भकास झाला हो, भकास. खेडेगावात भकास वाटत आहे. मी लहान असताना आमच्या गावात पूर्वीच्या काळी गेल्यानंतर 10ची एस टीची वाट बघायचो आम्ही मामाच्याकडे जायला. गाडी मस्त यायची, पाण्याची टाकी असायची, पाणी भरून भरभरून पारावर स्टँडला लोक बसेल असायची. आत्ता त्याच वेळेला 10 वाजता गेलं तर प्यायला पाण्याची तर टाकी नाही, नळाला पाणी नाही, नळ नळ योजना बंद पडलेली.
आणि गावात इष्टी येत नाही, स्टँडला कुत्रं नाही, भकास कोंबड्या आणि कुत्री दिसतात फक्त बस. कुत्री कोंबड्या सुद्धा सावलीला बसले जाऊन कुठेतरी जाऊन बसतात. म्हणजे अशा प्रकारचं भयास वातावरण, लोकसंख्या वाढली, सुविधा वाढल्या, पण अशा प्रकारचं चित्र उलटं दिसू लागलेलं आहे. याला जर समजा सरकार, हे असले सरकार उलटून पाडा. बघा, जुनं ते सोनं, जमाना बदललाय, सुविधा आल्यात, पण तरी सुविधा नाही. आधुनिक युग चाललंय, विकास होत गेला पण विनाश होत चालला मित्रांनो. ह्या उदाहरणावरून तुम्ही समजून घ्या. अरे काय, ब्लेड पार चांगलं होतं, एखाद्याला कापणार नव्हतं, सुपरमॅक्स म्हणजे डबल आतमध्ये पातळ कागद, त्याच्यावरून दुसरा जाड कागद मस्तपैकी चिपटून खिचत ठेवलं तरी कापणार नाही. आता फक्त सिंगल कागद पातळ आणि किंमत ठेवली वाढून. तुमच्या बापांनी करणे केले होते का अशा? जशा सुविधा वाढल्या तसं तुमचं पॅकिंग पण हाय पाय व्हायला पाहिजे. गावात एसटी पण उलट कमी होत्या जुन्या काळात, एखादी वाढायला पाहिजे. सुविधा, रस्ता डांबरी हो, पण रस्त्याला गाडी नाही, एसटी येत नाही, काही पाय पाय चालायचं त्या तळपत्या पाय भाजत त्या डांबरीना, काय फायदा आहे? ह्या सुविधा फक्त चाललेल्या आहेत मोठ्या लोकांसाठी, श्रीमंतांसाठी, गरीब सर्वसामान्य लोकांसाठी काहीही नाही. मंत्र्यांना मस्तपैकी विमानाने प्रवास करायचा, परदेश दौरे, टॅक्समधून पैसा भेटते, फुकट दौरे. मंत्री फुकट नाही लाल झाले, फुकट नाही त्यांना सुविधा, मस्तपैकी त्यांना सिक्युरिटी 4-5 जण बॉडी बिल्डर चाललाय पठ्ठ्या. कोणाच्या जीवावर तू? लोकांच्या जीवावर, सर्वसामान्य लोकांच्या जीवावर. तुम्हाला वोट न देऊन तुम्हाला हाणून पाडायला पाहिजे. पूर्वीप्रमाणे आम्हाला जुनं ते सोनं, आम्हाला पूर्वीचे दिवस हवेत, पूर्वीचे दिवस हवेत. खडीचा रस्ता, गाडी गावात, पाण्याची योजना चालू, आता पाण्याची योजना बंद झाली. मस्तपैकी पूर्वीचं बिलट पाणी उद्या, मस्त कंपनीचं पॅकिंग स्वस्त. पूर्वीचं दिवस आम्हाला हवेत, नवीन आम्हाला आधुनिक युगातले हे दिवस पाहायचं नाही. जनतेला पाहायचं नाही. ही भंगार दिवस आहेत, चांगले नाही ते. तुम्हाला वाटलं विकास झाला, रेल्वे आली, पण कोणासाठी आली? आम्हाला त्याचा फायदा नाही, सर्वसामान्य जनतेला लोकांना फायदा नाही. लालपरी गावात आली पाहिजे, खेडेगावात खास करून. आठवड्याला बाजार लोकांना जाता आलं पाहिजे, लोकांची गैरसोय नाही झाली पाहिजे. ती रेल्वे, ट्रेन, हे काय नको आम्हाला. ते होऊ नाही, फायदा नाही लोकांना त्याचा. अव्वाच्या सव्वा त्याचं खाजगीकरण करून टाकलं. विमान कंपनी एअर इंडियाचं खाजगीकरण केलं. तुम्ही झाले मोकळे पैसे छापायला, वरून हुकुमशाही गाजवायला. तर हेच तुम्हाला ह्या विरोधाभास चॅनलमधून दाखवायचं आहे. जमाना बदललाय तर ही सुविधांची कमीच आहे, उणीवच आहे. तरी सुविधा कमीच पडत्यात, जुनं ते सोनं, आणि तरीही सुधारणा होत नाहीत मॉडर्न युगामध्ये. तरी ही सगळी उणीव भासते. तर मित्रांनो, अशाच नवनवीन विरोधाभास स्टोऱ्यांसाठी, न्यूज, क्राईम, मोटिवेशनल, गायडन्स, पॉलिटिकल, गव्हर्नमेंट, सर्व स्टोऱ्यांसाठी आमच्या ह्या विरोधाभास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन घंटीला पण दाबायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मित्रांना शेअर करा, एक कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या क्राईम किंवा मोटिवेशनल किंवा विरोधाभास गव्हर्नमेंट न्यूज स्टोरीसह. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.